सध्या तुम्ही नीटसह अनेक परीक्षांमध्ये व्यस्त असाल। परीक्षा केंद्रांवर मोबाईल पाकिट घेऊन जायला परवानगी नसल्याने तुम्ही गाडीच्या डिक्कीत हे सगळं ठेवत असाल, पण गाडीतल्या डिक्कींमधल्या याच वस्तूंची चोरी केली जाते। महत्त्वाचं म्हणजे चोरट्यांकडून मोबाईल सोडून सिम कार्ड आणि इतर कार्डवर डल्ला मारला जातोय। हा चोरीचा प्रकार नेमका काय आहे पाहूयात। दुचाकीच्या डिक्कीत मोबाईल वॉलेट ठेवतात, सावधान। चोरट्यांची नजर मोबाईलवर नाही तर तुमच्या सिम कार्डवर। संभाजीनगरात सीईटीच्या विद्यार्थ्यांना तब्बल 9 लाखांचा गंडा। सध्या राज्यात वेगवेगळ्या सीईटी परीक्षा सुरू आहेत। विद्यार्थी अभ्यास, परीक्षा केंद्रे सगळ्या गोंधळात आहेत। त्यातच परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईल वॉलेटसह इतर वस्तू आता चोरांच्या रडारवर आहेत। खरं तर परीक्षा हॉलमध्ये मोबाईल आणि वॉलेट न्यायला बंदी आहे, त्यामुळे विद्यार्थी वस्तू दुचाकीच्या डिक्कीत ठेवतात आणि याचाच फायदा चोरांनी घेतलाय। कारण 2 कॉलेजच्या 18 परीक्षार्थींना याचा फटका बसलाय। 3 तारखेला लॉ सिटीची परीक्षा होती। विद्यार्थी परीक्षेला जाताच काही भामट्यांनी देवगिरी कॉलेजच्या आजूबाजूला लावलेल्या गाड्यांच्या डिक्की उघडल्या आणि त्यातून एटीएम कार्ड आणि क्रेडिट कार्ड चोरलेत। महत्त्वाचं म्हणजे यावेळी चोरट्यांनी मोबाईल नाही तर त्यातली सिम कार्ड चोरलेत आणि त्यातून 9 लाखांपेक्षा अधिकची रक्कम लंपास केली। दरम्यान चोरांनी सिम कार्ड का चोरले असावे असा प्रश्न आता उपस्थित होतोय। डिक्कीत ठेवलेले मोबाईल नाही तर सिम कार्डची चोरी झाली। सिम कार्ड म्हणजेच मोबाईलचा नंबर एटीएम आणि क्रेडिट कार्ड सोबत लिंक असतात। एटीएम केंद्रात फॉरगेट पिन पर्यायाचा वापर करून कार्डचा पिन बदलण्याची शक्यता आहे। बदललेल्या पिनच्या माध्यमातून एटीएम मधून रोख रक्कम काढण्यात आली, तर चोरलेल्या क्रेडिट कार्डचा पिन बदलून मॉलमध्ये आणि ऑनलाईन खरेदी केल्याची शक्यता आहे। तर असे 4 ते 5-6 प्रकरण आमच्याकडे आतापर्यंत आलेले आहेत। त्यावरून आम्ही जो आहे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये फुटेज वगैरे कलेक्ट करून आमची टीम मार्फत आम्ही तपास करत आहोत। लवकरच सदरच्या आरोपीला जो आहे आम्ही ताब्यात घेऊ। विद्यार्थी जेव्हा परीक्षा देऊन बाहेर आले तेव्हा त्यांनी आपले मोबाईल आणि वॉलेट चेक केले असता हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी तातडीनं पोलीस स्टेशन गाठलं। ही चोरी करताना चोरट्यांनी सर्व गोष्टींचा अभ्यास केल्याची शक्यता आहे। विद्यार्थी परीक्षेला कधी जातात, कधी परत येतात या सगळ्यांची चोरट्यांनी रेकी केल्याचा पोलिसांना संशय आहे। या परीक्षेला संपूर्ण मराठवाड्यातून परीक्षार्थी आले होते। यातले अनेक परीक्षार्थी हे नोकरी करणारे होते। त्यांच्या खात्यात पैसे असू शकतात याची कल्पना चोरट्यांना होती, म्हणून सकाळी 7:30 ते 10:30 या काळातच चोरी करण्यात आली। 3 जणांनी ही चोरी केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले। सीसीटीव्ही तिघांचे चेहरे चित्रित झाले। आता याचा तपास होईलही, मात्र मोबाईल न चोरता सिम कार्ड चोरून अकाउंटवरचे पैसे लंपास करण्याची ही नवी पद्धत चोरट्यांनी शोधून काढली आहे। त्यामुळे दुचाकीच्या डिक्कीत काही ठेवत असाल तर सावधान असं म्हणण्याची वेळ आता आली आहे। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।